आई म्हणजे जन्म, आई म्हणजे शब्द, आई म्हणजे गोधडीतील ऊब आणि आई म्हणजे उत्साह, आई म्हणजे डिस्कशन, आई म्हणजे बॅलेन्स, आई म्हणजे परमेश्वर, आई म्हणजे विश्वास, आई म्हणजे हृदय आणि आई म्हणजे सुंदर आयुष्य. या सर्व उपमातून तयार होतो एक संपूर्ण जीवनाचा भवसागर. 11 मे जागतिक मातृदिन, इंटरनॅशनल मदर्स डे. माता, जननी, आई, माय हिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एकच दिवस पुरेसा नाही. वर्षातील 365 दिवसातील प्रत्येक दिवस हा मातृदिनच असतो. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, आई माझ्या सौख्याचा सागरू. मूल उदरात असल्यापासून ते जीवात जीव असेपर्यंत मुलावर अपार माया करणारी एक दैवी कलाकृती म्हणजे आई. भारतीय संस्कृतीमध्ये आईला सर्वोच्च स्थान आहे. मातेला सर्वश्रेष्ठ गुरु मानले जाते आणि म्हणूनच मातृदेवो भव असे म्हटले जाते. वशिष्ठ ऋषी आईची महती व्यक्त करताना सांगतात की 10 अध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ, 100 आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आणि सहस्र पित्यांपेक्षा एक माय अधिक श्रेष्ठ. संत तुकाराम आपल्या विठ्ठलाला माऊली आईची उपमा देतात. आई या शब्दात संपूर्ण जगाचे महात्म्य भरलेले आहे. आकाशाला कागद बनवले, सागराची शाही केली, तरीही आईची महती काही लिहून होणारच नाही, कधीच नाही. आई या जगात आपल्याला चालायला, बोलायला शिकवते. प्रत्येक चुकी अगोदर सावध करते. चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगते. हीच आपली पहिली शिक्षिका, जी आपल्याला आपल्या वडीलधाऱ्यांचा तसेच आपल्या गुरुजनांचा आदर करायला शिकवते. आई म्हणजे खरोखरच देवाचे दुसरे रूप. आई पुढे देवही नतमस्तक होतात. परमेश्वराला सर्वत्र जाणे कठीण असते, म्हणूनच त्याने आईला बनवले. बहिणाबाई म्हणतात, आई तूच आहेस माझ्या जगण्याची आस, तूच आहेस माझ्या जीवनाचा आधार, माझ्या स्वप्नांची वाट. आणि आई केवळ तूच आणि तूच आहेस माझ्या दुःखाची साथ. खरोखरच आईचे महत्व अनन्यसाधारण आहे. मनुष्य तिन्ही जगाचा स्वामी झाला तरीही आई विना तो अधुराच असतो. म्हणूनच आईचा सन्मान करा, तिची विचारपूस करत जा, तिची काळजी घ्या. कारण ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही. इथे कुणालाच किंमत कळत नाही ओंजळीतील मायेची. आणि तिचं ते ओंजळीतील देणं काही केला सरत नाही. आईला आपल्याकडून धन, दौलत किंवा संपत्तीची अपेक्षा कधीच नसते, तर तिला असते फक्त आणि फक्त भूक प्रेमाच्या शब्दाची. म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी वटी, म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी वटी. पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी. तुझ्या चरणी ठेवून माया धरावं तुझं पाय, तुझ्या चरणी ठेवून माया धरावं तुझं पाय. तवा मले पायामंदी दिसती माझी माय, तवा मले पायामंदी दिसती माझी माय. कल्पतरू तसेच कामधेनूप्रमाणे असणाऱ्या जगातील असंख्य मातांना या मातृदिनाच्या लाख लाख शुभेच्छा.